तर आता वाजलेत 1:30 आणि आपण सरसगडसाठी ट्रेक चालू केलेली आहे. तिकडे बोर्ड लावलेला की पावसाळी वातावरणामुळे रस्ता खराब झाला आहे, गडावर जाणे टाळावे. पण तरी आम्ही आता ट्रेक स्टार्ट करत आहोत. तर ही आहे पायवाट सरसगडला जाण्यासाठी. दोन शब्द आम्हाला. परत इकडे गेम झाला. 2 वाट इकडे लिहिलंय ना बोर्ड. इकडे बोर्ड आहे परत इकडे बोर्ड आहे. आणि यावेळी आहे वेद सह्याद्रीचा बोर्ड आहे. आणि मला वाटतं पुढून पण हाच रस्ता जॉईंट होत असेल. सगळे रस्ते एकाच ठिकाणी. तो आसान रस्ता आहे. मागल्या वेळी चांगलाच माऊलीगडचा चांगलाच अनुभव आलेला आहे. त्यामुळे हा गड काय आता फक्त आम्हाला पाली इथे सांगितलं की ही वाट जरा निसरडी झालेली आहे पावसामुळे. सावकाश जा. आणि पावसाला सुरुवात. हीच आहे. तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी पायवाट. तो बघा सरसगड. वाव. त्याला ते कॅमेरा बोलायचं. तर आपण आज नवीन ट्रेकर सोबत आज संवाद साधणार आहोत. या सिद्धेश उद्योग. हा बोला, काय आपले मत आहे यावेळी ट्रेकचा अनुभव काय सांगा जरा. गड तर सगळे सारखेच असतात. चालणार वेगळं असतो. पुढे दोन शब्दात त्याने संपवलेलं आहे. मित्रांनो, स्वागत आहे आपलं आमच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर एवढं बोलून आपला छोटासा ब्लॉग संपत आहे. थँक्यू. रेंज आली काय करतोयस तू मित्रा? हा रे, फुल नेटवर्क आहे. थकलेले मांदे बिना पाणीचा आलेला मांदा. काय करायचं आणि अर्धा लिटर ज्याने आणले त्याला नाव. हा बघ, हा अर्धा लिटर घेऊन आला पाणी, ते पण अर्ध स्वतः पिलाय. सांगतोय कोण बघा, ज्यांना आणलंच नाहीये. मी तुमच्या भरोशावर आलोय. एक बोट दाखवलं, 4 आपल्याकडे असतात. पण मी तुमच्या भरोशावर आलोय. तेव्हा तुम्ही आणाल म्हणून. ठीक आहे, पण जाऊ दे, पुढच्या वेळेस परत एकदा तुम्ही आणा असं मी सांगतो. मी तरी पण आणणार नाही. तुम्ही आणा. मजा नाही. जा थोडं पुश दे ना, पुश दे ना.
इकडे रोप पण लावली आहे सपोर्टसाठी, कारण की वरती पावसामुळे सगळ्या पायऱ्या खूप निसरड्या झाल्या. हा तेच म्हटलं. ओके अच्छा. सिद्धेश तू वर गेलास की सांग. रस्सी पकडून ठेव. पोचला का रे? बेसिकली तशी रस्सी आहे, पण जी जास्त सहायता घेऊ नये असं तर बोललेले आहेत. सतत आपण बिना रस्सीच्या मदतीनेच जाऊ, कारण पण पाय चढता येऊ शकतो. तो पण चढू. इथे वाटतंय की पाय जर जास्त स्लिपर आहे तिकडे आपण रस्सीची मदत घेऊ. सो बेसिकली चढण्यासारखा रस्ता तर आहे, म्हणजे तुम्हाला सांगितलेलं ह्याला जास्त सपोर्ट नाही आहे का. ह्याच्यावरती हार्डली त्या रस्सीला बांधलेलं आहे आणि त्यावरून मोस्टली हा ट्रेक करायचा आहे. सो बेसिकली आता आपण कातळ कोरी गुफा इथे पोचलो आहोत. अशी ही गुफा आहे. करताना तेवढं फार गार्डन कंटेंट होणार. ओके गुफा आता कुठपर्यंत जाते. ओके मला वाटतं का इथपर्यंतच आहे. एवढे सगळे बीप आहेत त्याच्यात. पुढे सगळं अंधार आहे, काही दिसत नाहीये. त्याला बोललो नको जाऊ, पण व्हिडिओ झाली की सांग रे. मोजू किती पायऱ्या आहेत? 50. पायऱ्या खूपच मोठ्या आहेत. तुम्ही एक एक पायरी बघू शकता. याला पण आम्ही पहिल्यांदा आणलं. माझ्या ह्याच्या खूपच मोठ्या पायऱ्या हे काय बरोबर नाही. चप्पल द्या आपली. नवीन लग्न झालं जेजुरीला जायच्या ऐवजी या पायऱ्या चढून दाखवलं. चला मिक्सर. तर प्रणितने आपल्यासाठी आणलेले आहेत चिरमुरे, उपकार केले, कांदा, टोमॅटो आणि तिळाचे लाडू. इकडे आम्ही सरसगडमध्ये मुख्य दरवाजाच्या इथे जागा आहे, तिकडे बसलेलो आहोत. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत बाली किल्ल्याकडे. इकडून ही तुम्ही इथे बघू शकता, खूप
खोल दरी आहे खाली आणि एकाच साईडनं पाऊलवाटा आहेत. भगवा ते त्या तिकडे एक बुरुज आहे आणि आपण इकडे वरती चाललो आहोत. ते एक शौचकूप आहे. काय कसं वाटतं? वाट खूप निसरडी आहे मित्रांनो. इकडे आपल्याला एक पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. हे बघा. आणि इकडे दुसरे पाण्याची टाकी आहे. तुम्ही बघू शकता आजही आम्ही वेळ घालून जा. इकडे पाणी आहे. एक मंदिर. तर मित्रांनो तुम्हाला इथे दिसत असेल हे पूर्ण वाळलेलं आहे असं दिसत असेल ही जागा. पण दगड टाकून जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला कळतं की पूर्ण हे सगळं पाणी भरलं आहे. पाण्याचे टाके. तर इथे अजिबात डायरेक्ट जाण्याची चुकी करू नका, कारण की हे सिमेंट सारखं असल्यासारखं तुम्हाला वाटत असेल, पण दगड टाकून बघितलं तुम्हाला कळतं इथे पूर्ण पाणी भरले. तर आता हे पाण्याच्या टाक्यापासून आपण इकडे आल्यावर हे तुम्हाला पायऱ्या भेटतील, दगडी पायऱ्या. वाट पूर्ण घसरणीची आहे. आम्हाला ॲक्च्युली माहीत नाही इकडे काय आहे, पण आम्ही एकदा बघतोय की वाट आहे का पुढे काही बघण्यासारखं. तर बघा इकडे खूपच अवघड वाट आहे ही. जर तुम्हाला दिसत असेल एकदम एक पाऊल ठेवण्यासारखंच आहे फक्त जागा.
आणि ही इकडून एक वाट आहे. गवत खूप वाढलंय. ही बघूया आपण कुठे इकडे नेते. असं वाटतं एक पाऊल जरी चुकलं तरी खाली डायरेक्ट. हे बघू शकता पूर्ण गवतात. हा तिथे बॅनर लावलं. हे बघा इकडे एक तुम्हाला बॅनर दिसतोय. ह्याच्यावर काय लिहिलंय बघूया. ही इथे अज्ञात वीराची समाधी असा एक हे आहे. ही समाधी. आम्ही इथं आणि पुढे चाललो आहोत याच पायवाटेने. गवतात अगदी कमी दिसत आहे पाऊलवाट. तसंच पुढे जातोय. ही वाट मला वाटतं वरती जाण्यासाठी आहे. इकडे कुठे घेऊन चालली वाट. ॲक्च्युली ही मला वाटते आपण वरती जाण्यासाठी. ही इकडून हे तुम्ही बघू शकता. इकडे पायऱ्या आहेत वरती चढण्यासाठी. प्रणित ही खूपच अवघड अशी वाट आहे. बघूया आपण ट्राय करूया इथून जाण्याचं. हे बाय. ये ये हे तिकडे महेश आणि सिद्धेश येत आहेत. तुम्हाला आता दिसतील. चला आपण पुढे जाऊया हळूहळू.
हे इकडे मोबाईल आम्हाला दुसरीकडे द्यायला लागतं, कारण की 2 हातांचंच हे करूनच आम्हाला वरती चढता येतं सेफ्टीसाठी. घ्यायला पाहिजे भेंडे उतरणार कसं. या ऑलमोस्ट यावरती ही केळीची झाडं आहेत. माऊली गडावर पण गेलो असताना आम्हाला केळीची झाडं खूप भेटत होती. परत एक बेकार पॅच. हे बाले किल्ल्याकडे, म्हणजे हा रस्ता बाले किल्ल्याकडे जातो. ॲक्च्युली ही एक वाट आहे इकडे वरती येण्यासाठी. जाताना आपण ह्या वाट्याने जाऊ. पण आता बाले किल्ल्याजवळ आलेलो आहोत. इकडे आल्यानंतर इकडून पायऱ्या आहेत आणि खूपच रिस्की आहेत त्या पण. हे बघा एक हे इकडे एक पाण्याच्या टाक्यासारखे आहे आणि याच्या बाजूने पायऱ्या आहेत. खाली बघू शकता. महेश तिकडे सिद्धेश आहे. इकडे पाण्याचे टाके क्रमांक 11 लिहिले. हे बघा पूर्ण भरले. चांगलं आहे का पाणी? नाही हे बघा. तर आता परत आपण बुरुजाकडे चाललो आहोत. इतना कैसे जाओगे? रेंग के टोपरा घालते.
हा 5 लाख. भाई तू तर इकडे जातोय. बघू शकता तुम्ही कशी वाट आहे. विक्ट्री. अरे मात्र तर मित्रांनो आता आपण सरसगडला एकदम टॉपवर आलेलो आहोत बाले किल्ल्याला. थोडक्यात आपण गड तिकडे सर आहे केलाय. पुरातन वाड्याचे अवशेष. ठीक आहे. आता आपल्याला ते दिसू शकणार नाही कारण की गवत खूप वाढले त्यामुळे. तर इकडे पण अवशेष तुम्हाला पाहायला मिळतील. हे अवशेष आहेत वाड्याचे, पुरातन वाड्याचे अवशेष आहेत. तिथून थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला अजून एक पाड दिसत आहे, तुम्हाला बघत असाल तर पुढे जाऊन बघू आपण नक्की काय आहे ते. छत्रपती श्री 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 शिवाजी